ए चल फालतू, हे ऑपरेशन टायगर फिगर फेल आहे. हे विधान होतं उद्धव ठाकरेंचा परभणीचा वाघ अशी ओळख असलेल्या खासदार संजय जाधव उर्फ बंडू बॉस यांचं. गेल्या वर्षी माध्यमांनी त्यांना ऑपरेशन टायगर बद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी चिडून ही प्रतिक्रिया दिली होती. ठाकरेंचे अत्यंत निष्ठावंत म्हणून संजय जाधव यांची ओळख होती. 2022ला जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा खासदार संजय जाधव हे उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले. 2024ला त्यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवत परभणी लोकसभेत विजयाची हॅट्रिक केली. पण ठाकरेंचा हाच निष्ठावंत वाघ आता ऑपरेशन टायगरच्या जाळ्यात अडकल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. गेल्या 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले संजय जाधव हे इतर 5 खासदारांसह शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय. हा ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे. परभणी हा सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. पण याच बालेकिल्ल्यात संजय जाधव यांनी सुद्धा बॉस म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. पण ठाकरेंचे निष्ठावंत संजय जाधव यांनी ठाकरेंची साथ का सोडली? त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्यामागची नेमकी कारणं काय? पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. शिंदेच्या बंडानंतर मराठवाड्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना ज्या काही बालेकिल्ल्यांवर उभी राहिली त्यात परभणीचा किल्ला संजय जाधवांनी सांभाळला. त्यामुळे संजय जाधव हे ठाकरेंच्या शिवसेनेचा मराठवाड्यातील प्रमुख चेहरा झाले. संजय जाधव हे परभणी लोकसभा मतदारसंघातून सलग 3 वेळा निवडून आले. त्यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा तब्बल 1,34,000 मतांनी 2024च्या निवडणुकीत पराभव केला. इतक्या मोठ्या फरकानं निवडून आल्यामुळं संजय जाधव यांच्या विजयाची मोठी चर्चा झाली. मुख्य म्हणजे ठाकरेंसोबत कायम राहत संजय जाधव यांनी परभणीतली पक्षांतराची परंपरा मोडून काढल्याचं सांगण्यात येत होतं. परभणीत जो खासदार निवडून येतो तो पक्षाशी द्रोह करतो असा आजवरचा शिवसेनेचा इतिहास राहिलाय. दिवंगत अशोक देशमुख यांच्यासह गणेश दुधगावकर, तुकाराम रेंगे पाटील, सुरेश जाधव या 4ही नेत्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. पण खासदार जाधव यांनी ही परंपरा खंडित करून सेनेशी एकनिष्ठ राहत जिल्ह्यात दीर्घकाळ राजकारण केलं. कार्यकर्त्यांची भक्कम फळी, मतदारांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला विश्वास यामुळे संजय जाधव यांनी बंडू बॉस म्हणून आपली एक वेगळी ओळख परभणीत तयार केली. पण गेल्या काही महिन्यांपासून संजय जाधव पक्षात नाराज असल्याच्या बातम्या वारंवार येत होत्या. याबाबत काही कारणही सांगितली गेली. संजय जाधव यांनी शिंदेसोबत जाण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे सत्तेसोबत राहण्याची गरज. गेल्या काही महिन्यांपासून संजय जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत चर्चांना मोठा वेग आला होता. विरोधी पक्षात राहून कामं होत नाहीत, कामं झाली नाहीत तर कार्यकर्ते टिकणार कसे असा युक्तिवाद खासदार जाधव यांचे समर्थक खासगीत करू लागले होते. याबाबत स्वतः संजय जाधव यांनी जाहीरपणे भाष्य केलं होतं. माझे अनेक कार्यकर्ते मला म्हणतात की आपण किती दिवस विरोधी पक्षात राहणार, कधीतरी सत्तेत गेलं पाहिजे. 30-35 वर्ष झाली आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण तुम्ही निर्णय घेत नाही आणि आम्हालाही जाऊ देत नाही असं कार्यकर्ते आपल्याला सांगत असल्याचं संजय जाधव यांनी सांगितलं होतं. आता संजय जाधव हे शिवसेनेचे महत्त्वाचे नेते. परभणीत शिवसेना वाढवण्यात जाधव यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळं संजय जाधव यांचा आपल्या मतदारसंघात चांगला दबदबा आहे. परभणी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी, मानवत आणि सोनपेठ या भागांमध्ये शिवसेनेची पारंपरिक संघटना उभी करण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, बाजार समित्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. मराठा समाजासोबतच थेट ग्रामीण मतदारांवर असलेली ही पकड हे संजय जाधव यांचे प्लस पॉइंट्स मानले जातात. त्यामुळेच फक्त पक्षाच्या जोरावर नाही तर वैयक्तिक ताकदीच्या प्रभावावर सुद्धा संजय जाधव हे परभणीत आपलं वर्चस्व कायम ठेवून असल्याचं बोललं जातं. पण सत्तेत गेलो तर आपली ताकद आणखी वाढेल अशी जाधव यांच्या कार्यकर्त्यांची भावना असल्याचं सांगितलं जातं. आता संजय जाधव यांना शिंदेच्या शिवसेनेत आल्यानंतर केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याचा शब्द एकनाथ शिंदेंनी दिला असल्याचं सांगितलं जातं. असं झालं तर संजय जाधव यांच्या कार्यकर्त्यांना यामुळे चांगलंच बळ मिळणार आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांचा सत्तेसोबत जाण्याचा आग्रह आणि केंद्रातलं मंत्रिपद याच कारणांमुळे संजय जाधव शिंदेच्या शिवसेनेत गेल्याचं सांगितलं जात आहे. संजय जाधवांचं ठाकरेंना सोडण्याचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे पक्षांतर्गत नाराजी. आपण उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार असल्याचं सातत्यानं सांगणारे संजय जाधव हे गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून पक्षापासून अंतर ठेवून राहत असल्याचं समोर आलं होतं. मार्च महिन्यात उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आपल्या खासदारांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला खासदार संजय जाधव अनुपस्थित होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात सुद्धा परभणीतील पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंनी मुंबईत बैठक घेतली होती. पण या बैठकीला सुद्धा खासदार संजय जाधव आले नाहीत. आता यामागं काही कारणं असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. गेल्या काही काळापासून परभणीचे खासदार संजय जाधव आणि परभणी विधानसभेचे आमदार राहुल पाटील
यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू झाल्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे. परभणीत पक्षाचे सगळे महत्त्वाचे निर्णय हे आमदार राहुल पाटील घेत असल्याचं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे. जिल्हा परिषद, परभणी महापालिका आणि जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिकीट वाटपाचं काम हे राहुल पाटील यांनीच केल्याचं सांगितलं जातं. तसंच महापालिका निवडणुकीत पक्षाला जे यश आलं त्या विजयाचे शिल्पकार म्हणून राहुल पाटील यांनाच श्रेय देण्यात आलं. त्यामुळं जिल्ह्याच्या राजकारणात संजय जाधव यांना बाजूला सारून राहुल पाटील यांना पक्षानं ताकद दिल्याची चर्चा झाली. अलीकडेच ठाकरेंचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे हे विधान परिषद निवडणुकीच्या दरम्यान जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत खासदार जाधव यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. आता आमदार राहुल पाटील हेच शिवसेनेचे नेते आहेत. अन्य कोणी तुम्हाला बोलावून घेईल, वेगळे काही सांगेल, पण कोणाचंही ऐकायचं नाही. पक्षापेक्षा कोणीही मोठं नाही असं दानवे यांनी या बैठकीत स्पष्ट केलं होतं. त्यामुळं मनानं आधीच शिवसेनेपासून लांब गेलेले संजय जाधव हे पक्षातून बाहेर पडणार हे निश्चित मानलं जात होतं. एका कार्यक्रमात बोलताना सध्या तरी मी पक्षासोबत आहे, पुढचं काही सांगता येत नाही असं सूचक विधान सुद्धा संजय जाधव यांनी केलं होतं. एकीकडे हे सगळं होत असतानाच मे महिन्यात उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयामुळे संजय जाधव आणि त्यांचे समर्थक चांगलेच नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. संजय जाधव यांच्या पक्षांतराच्या चर्चांनी वेग घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी परभणी जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी केली. यामध्ये संजय जाधव यांचे कट्टर समर्थक असलेले गंगाप्रसाद आणेराव यांना जिल्हा प्रमुख पदावरून हटवून त्यांच्या जागी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर संतापलेल्या संजय जाधव यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेत त्यांना आपल्या पदांचे राजीनामे द्यायला सांगितले होते. मुख्य म्हणजे संजय जाधव हे आता पक्षाचा भाग नाही असं समजूनच ठाकरेंच्या शिवसेनेनं जिल्ह्यात नवीन पक्ष बांधणीला सुरुवात केली होती. जाधव यांच्यासोबत कोणते पदाधिकारी जाऊ शकतात याचा अंदाज घेऊन अंबादास दानवेंनी त्या पदाधिकाऱ्यांना नारळ द्यायला सुरुवात केली होती. जिल्हा प्रमुखांनंतर पक्षातल्या इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा पक्षानं बदल्या केल्या. त्यामुळं संजय जाधव यांचं पक्षातलं महत्त्व कमी करून अंबादास दानवे, राहुल पाटील यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेतल्यामुळं नाराज झालेले संजय जाधव हे पक्ष सोडून गेल्याचं आता बोललं जात आहे. पण संजय जाधव यांच्या पक्षांतरामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याचं म्हटलं जातं. याचा सगळ्यात मोठा फटका मराठवाड्यातील ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीला बसू शकतो. परभणीत गेली अनेक वर्ष जाधव यांनी उभं केलेलं कार्यकर्त्यांचं जाळं, स्थानिक नेत्यांवरील प्रभाव आणि वैयक्तिक व्होट बँक ही जाधव यांची मोठी ताकद मानली जाते. त्यामुळं त्यांच्या जाण्यानं परभणीसह मराठवाड्यात पक्ष कमकुवत झाल्याचा संदेश जाऊ शकतो. दुसरीकडे संजय जाधव शिंदेच्या शिवसेनेत आल्यामुळं एकनाथ शिंदेंना परभणीसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघात मजबूत चेहरा मिळालाय. शिवाय शिंदेंनी ठाकरे गटाचा आणखी एक बालेकिल्ला आपल्या प्रभावाखाली आणल्याचं दिसून येत आहे. मराठवाड्यात ठाकरेंच्या अस्तित्वाला धक्का देण्यासाठी शिंदेंनी केलेल्या या हालचाली आगामी काळात उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढवू शकतात असं म्हटलं जात आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? खासदार संजय जाधव यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं त्याचे नक्की काय परिणाम होणार, याचा शिंदेंना कसा फायदा होणार आणि ठाकरेंना किती तोटा होणार हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.